नागपुरात गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेलं ओबीसींचं साखळी उपोषण आज मागे घेण्यात आलं। मंत्री अतुल सावे आणि भाजप आमदार परिणय फुके यांच्या शिष्टाईला यश आलं। ओबीसी नेत्यांच्या 12 मागण्या पूर्ण केल्याचा दावा सावे यांनी केला। तसंच हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली। ज्या आपण मान्य केल्या त्याच्यावर काय आपण काढू शकतो, काही आपण पुढे बैठक घेऊन मुंबईत त्याच्यामध्ये सोल्युशन्स काढू, त्याला मार्ग काढू। पण जसं आपण जे सांगितलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही आणि आपणही जी अर्चा अभ्यास केलेला आहे, आम्ही वाचन केलं, त्याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठल्याही प्रकारची बदल येणार नाही याची काळजी घेतलेली आहे। ओबीसींच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य असल्याचं परिणय फुकेंनी म्हटलं। उर्वरित 2 मागण्यांसंदर्भात उपसमितीमार्फत तोडगा काढू। भुजबळ नाराज नाहीत असंही परिणय फुकेंनी म्हटलं। हाकेंची वैयक्तिक भेट घेणार असल्याचंही फुकेंनी सांगितलं। आपल्यासोबत आहे भाजपचे आमदार परिणय फुके। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। GR निघालेला आहे आरक्षणाबद्दल, मराठा आरक्षणाबद्दल, तरी मात्र इथे उपोषण चालू आहे। कसं नाही, काल संध्याकाळी हा GR निघालेला आहे। या GRच्या संदर्भात अनेक कन्फ्युजन होते, ते आता दूर करण्यात आलेले आहे। त्या संदर्भात मी स्वतः तो GR अनेक वेळा वाचलेला आहे। अनेक वकिलांसोबत या संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे। ओबीसी विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांसोबत या संदर्भातली चर्चा केली आहे। कालपासून सातत्याने डॉक्टर बबनराव तावडे सरांसोबत माझी फोनवर चर्चा सुरू आहे आणि या GR मध्ये कुठेही ओबीसी समाजाला नुकसान होणार, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धोका होणार असं कुठेही या GR मध्ये नसल्यामुळे मला असं वाटतं आता हे समजवण्याकरता मी इथे आलेलो आहे। मला असं वाटतं की आता हे आंदोलन स्थगित करतो। पण या समजवत्यामध्ये छगन भुजबळ देखील नाराज आहे, त्यांना देखील समजवलं जाणार। मला असं वाटतं काहीतरी GRच्या संदर्भात असणार किंवा भुजबळ साहेबांना मला असं वाटतं की काही त्यात कन्फ्युजन असणार आणि मला असं वाटतं त्यांनी एकदा फडणवीस साहेबांसोबत या संदर्भात चर्चा केली तर त्यांचं कन्फ्युजन दूर होईल। कोर्टात याचिका देखील करणार आहे। मला असं वाटतं की माननीय फडणवीस साहेब भुजबळ साहेबांसोबत चर्चा करून त्यांची समजूत घालतील। नागपूरमधलं साखळी उपोषण कधीपर्यंत असणार? नाही, आता तीच चर्चा करण्याकरता मी आलेलो आहे। ते तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी ठरवतील ते कधीपर्यंत, पण निश्चित त्यांना समजवण्याकरताच मी इथे आलेलो आहे। कारण की मनोज जरांगे तर मुंबई सोडून गेले आहेत, तरी ओबीसी इथेच आहे। निश्चितच ही उपोषण सोडतील मला विश्वास आहे। हे सगळे आमच्या सरकारच्या आणि माझ्या विनंतीला मान देऊन हे उपोषण सोडतील। मी हितेश मिश्राम, महाराष्ट्र न्यूज, नागपूर।